सर्वांना जय भीम. आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण करिअर गायडन्स कॅम्प अरेंज करतोय, ज्याच्यामध्ये ज्या प्रोग्रामच्या अंडर आपलं हे पहिलं सेशन होतं, ज्याच्यामध्ये आपण ट्रेन द ट्रेनर्स ही कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस करत होतो. बेसिकली एव्हरी वन नोज की आता ए आय खूप प्रॉमिनंट आहे आणि फ्युचर इज ए आय. सर्वांना ए आय माहीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे. दिस इज फर्स्ट पार्ट ऑफ इम्पॉर्टन्स ऑफ ए आय. आणि दुसरं एक जे आपण या सीजीसी मध्ये वेगळं करणार असू ते आहे बेसिकली करिअर चॉईस. हा जो आपण मुलांना करायला सांगतो किंवा मुलं जे करतात, दॅट शुड बी अलाइन्ड विथ देअर पर्सनॅलिटी टाईप अँड देअर इंटरेस्ट. तर याचंच आपण हीच कॉन्सेप्ट पुढे नेऊन बेसिकली ह्युमन सायकोलॉजी और चाइल्ड सायकोलॉजीमध्ये याला खूप इम्पॉर्टन्स आहे. आणि तेच इम्पॉर्टन्स समजून आपण या ट्रेन द ट्रेनर्समध्ये ट्रेनर्सला हे सांगू इच्छित होतो की यावेळी जो सीजीसी कार्यक्रम घ्यायला तुम्ही जाणार असाल, त्यावेळी या गोष्टीवर पण एम्फसिस झालं पाहिजे. सो त्याच्यातच ते आपण आजच्या सेशनमध्ये कव्हर करणार असू. So, title is self-discovery plus career alignment. This is very important. आणि हे दोन जर असेल तरच तुम्ही राईट करिअर ऑप्शन चूज करू शकता. Why this session? Because many choose careers based on salary, peer pressure, market trends. सॅलरी म्हणजे जिथे आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की आय टी क्षेत्रामध्ये खूप चांगले सॅलरीचे जॉब्स मिळतात किंवा डॉक्टर झाल्यानंतर खूप चांगले जॉब्स मिळतात किंवा इन्कम चांगलं होतं, म्हणून बरेच जण डॉक्टर किंवा इंजिनियर असे फील्ड्सच निवडतात. किंवा आपल्या आजूबाजूला जे करिअरमध्ये सक्सेसफुल झालेली लोक आपल्याला दिसतात, ज्यांचं सक्सेस आपल्याला दिसतं, बी इट देअर फायनान्शियल ग्रोथ और एव्हरी ग्रोथ दॅट दे गेट बिकॉज ऑफ गुड करिअर चॉईस. त्याच्यावरूनच मुलं इन्स्पायर होऊन आपलं करिअर चॉईस करतात. पिअर प्रेशर पण असतं की माझ्या मित्राने इंजिनिअरिंगला घेतलं म्हणून मला पण इंजिनिअरिंग करायचं, किंवा माझा मित्र नीटसाठी प्रिपेअर करतोय, डॉक्टर होण्यासाठी प्रयत्न करतोय, तर मी पण तेच करणार. आणि तिसरा एक जो खूप इम्पॉर्टंट फॅक्टर असतो की मार्केट ट्रेंड. न्यूजपेपरमध्ये किंवा न्यूजमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी काय आपल्याला ऐकायला मिळतंय, आता बऱ्याच ठिकाणी हेच ऐकायला मिळतंय की ए आय सगळ्यांचे जॉब घेणार किंवा ए आयने सगळ्या गोष्टी खूप इझी झालेल्या आहेत. सो दीज आर दी मेन फॅक्टर्स ज्याच्यावरनं मुलं करिअर चॉईस करतात. आणि जर जो करिअर चॉईस केलाय, इफ इट इज नॉट अलाइन्ड विथ देअर पर्सनॅलिटी टेस्ट आणि इंटरेस्ट टेस्ट, दॅट रिझल्ट्स इन जॉब डिससॅटिस्फॅक्शन. म्हणजे जे काम आपण करतोय त्याच्यामध्ये वी डोंट फील सॅटिस्फाईड, खूप एक मिस होतोय किंवा जबरदस्ती करून आपण काम करतोय असंच वाटत राहतं. दुसरा त्याचा एक साईड इफेक्ट असतो की सारखा जॉब चेंज करतात लोक. अदरवाईज ते बर्नआउट फील करतात, म्हणजे लाईक खूप कष्ट घ्यायला लागतात त्यांना, ते स्वतःची मानसिक सायकोलॉजी चेंज करायला लागते किंवा त्याचा तुमच्या फिजिकल मेंटल हेल्थवर खूप इम्पॅक्ट होतो. आणि ते अवॉइड करण्यासाठी तुमचा जो करिअर आहे दॅट शुड नॉट बी जस्ट दी हायेस्ट पेइंग जॉब, बट इट शुड बी बेस्ट फिट फॉर यू. ओके. सो आजचं हे जे सेशन आहे त्याच्यामध्ये आपण काय कव्हर करणार असू, तर विल बी कव्हरिंग दी पर्सनॅलिटी टेस्ट. पर्सनॅलिटी टेस्टसाठी आणि डोप टेस्ट आपण घेणार असू. आणि दुसरं असेल इंटरेस्ट टाईप. आपलं इंटरेस्ट कसा ओळखायचा त्याच्यासाठी आपण या टेस्ट घेणार असू. ओके, इग्नोर दी थर्ड लाईन. आता या टेस्ट काय आहेत? सो बेसिकली जसं आपण बघतो की कम्प्युटर किंवा प्रोग्रामिंग वर्ल्डमध्ये खूप सारं इव्होल्युशन होतं, मेकॅनिकल फील्डमध्ये, फूड इंडस्ट्रीमध्ये, सगळीकडेच इव्होल्युशन होतंय. त्याचप्रमाणे मेडिकल फील्डमध्ये पण इव्होल्युशन होतं. त्याचप्रमाणे ह्युमन सायकोलॉजी आहे त्याच्यामध्येही तेवढंच. एआय टूल्सचं एक ऑनलाईन ट्रेनिंग चालू आहे. कितीला आहे मोठी मुली तुझ्या आता? सचिन सर, सचिन ठीक आहे सर का? तुम्ही म्यूट करा ना प्लीज. 10वी-12वीच्या पुढचं वाटते. म्हणजे सचिन ऍक्च्युअल सर, जीवनामध्ये एआयचा उपयोग कसा करायचा. सचिन सर म्यूट करा ना प्लीज.
झाले का ते म्यूट? झाले म्यूट. येस. राईट. सो ह्युमन सायकोलॉजी मध्ये पण इम्प्रूव्हमेंट होतीच आहे. आणि त्याच अंडर या वेगवेगळ्या फिलॉसॉफीज, वेगवेगळे ट्रेंड्स किंवा वेगवेगळे स्टडीज पुढे आले. आणि दीज आर दी फ्यू फाईन ट्यून्ड टेस्ट ज्या आम्ही मागच्या 2-3 महिन्यापूर्वी PWS आणि AB पुणे ग्रुपसाठी आपण एक्सटर्नल ह्युमन चाइल्ड सायकोलॉजिस्ट आहेत त्यांचं सेशन अरेंज केलं होतं. आणि त्या सेशनमध्ये त्यांनी आपल्याला या टेस्ट सजेस्ट केल्या होत्या. आणि त्यांचा बऱ्याच 20 वर्षांचा अनुभव आहे जे या टेस्टवरती रिलाय करतात फॉर आयडेंटिफाईंग दी पर्सनॅलिटी टाईप अँड इंटरेस्ट टेस्ट. सो त्याचाच आपण इथे थोडासा यूज करणार असू. सो आय अज्युम सगळ्यांकडे आता स्मार्टफोन असेल. सो आय रिक्वेस्ट एव्हरीवन टू टेक आउट युअर स्मार्टफोन अँड स्कॅन दिस QR. कॅन एनीबडी गिव्ह मी कन्फर्मेशन की त्यांचं ते रिडायरेक्ट झालेत टेस्ट कडे? येस सर, पेज ओपन होत आहे. येस, थँक्यू फॉर कन्फर्मेशन सर. सो जर तुम्ही त्या पेजवरती गेलात तर तुम्हाला हे असं साधारण असं दिसणारं पेज दिसेल. ठीक आहे. आणि याच्यामध्ये डिरेक्टली इथे क्वेश्चन्स सुरू होतात. ठीक आहे. सो आय रिक्वेस्ट एव्हरीवन टू कम्प्लीट दिस टेस्ट ॲट देअर लेजर टाइम. याचबरोबर ओके, ॲज अ ट्रेनर तुमच्याकडून काय अपेक्षा आहे ही टेस्ट स्टुडंट्स कडून करून घेताना? पहिले तर तुम्ही स्वतः ही टेस्ट दिलेली हवी आहे, सो दॅट या टेस्टमध्ये आहे काय आणि या टेस्टमध्ये जे इंग्लिश क्वेश्चन्स आहेत. आता आपण वस्तीमध्ये जाणार असू, त्या मुलांचं इंग्रजी एवढं चांगलं असेलच असं नाही, किंवा त्यांचे पॅरेंट्स असतील त्यांना पण हे प्रश्न कळतीलच असं नाही. त्यामुळे हे प्रश्न समजून घेणं आणि या प्रत्येक प्रश्नामध्ये मुलांकडून काय अपेक्षा आहे हे, किंवा मुलांनी काय समजून यातला कुठला ऑप्शन चूज करायला हवाय, ते आपण त्यांना समजावून सांगण्याची गरज आहे. पिक द वर्ड दॅट बेस्ट डिस्क्राइब्स यू. हे 5ही शब्द प्रत्येकाने वाचायचे आहेत आणि त्यातलं त्यांना कोणता शब्द जास्त प्रॉमिनंटली डिस्क्राईब करतो ते शब्द त्यांनी इथे चूज करायचे आहेत. आणि हे साधारण असे 45 येस सॉरी एवढंच आहेत. 20 क्वेश्चन्स आहेत. 20 क्वेश्चन्स नंतर जसं 20 क्वेश्चन्स कम्प्लीट होतात तुम्हाला त्याचा रिझल्ट येतो. आणि तो जो रिझल्ट असतो त्या रिझल्टचा आउटपुट कसा असतो ते पण मी तुम्हाला दाखवतो. राहुल सर, काहीतरी सिलेक्ट करून हे करू शकता तुम्ही. अच्छा, करूच का? हा, नाही, रॅन्डमली सिलेक्ट समथिंग. ओके ओके, सिलेक्ट द फर्स्ट ऑप्शन. शुअर. Okay, as suggested, I'm just going and selecting few options randomly. जे randomly नाही केलं पाहिजे. Person should do it consciously, should read everything, आणि हे विचार करून देण्याची गोष्ट आहे. आणि ही टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला एक वर्ड सांग. ओके, तो असतो. ओके, सो आपण डोप टेस्ट म्हणालो, पण डोप टेस्ट काय आहे त्याच्याबद्दल पण आपण समजून घेऊयात. पण त्याच्या आधी हे असं साधारण रिझल्ट दिसतं आणि त्याच्यामध्ये तुमचं
कोर कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत त्या इथे दिसतात. तर हे पीकॉक कॅरेक्टरिस्टिक माझी आता जे रॅन्डम उत्तरं मी दिली त्याच्यावरून झालेलं आहे आणि त्यांची काय फीचर्स असतात किंवा काय कॅरेक्टरिस्टिक्स असतात ते याच्यामध्ये दिलेलं आहे. सो लेट्स ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज डोप टेस्ट. सो डोप टेस्ट जी असते, डोप टेस्ट इज बेसिकली 4 बर्ड पर्सनॅलिटीज ते आयडेंटिफाय करतात. P stands for peacock, E stands for eagle, D stands for dove आणि O stands for owl. So हे जे पर्सनॅलिटी टाइप्स आहेत, they those personality types define the what is peacock. Peacock is very expressive. Eagle is very dominant, dove is calm, quiet, owl is analytical. So तुम्ही ती कामं निवडली पाहिजेत ज्याच्यामध्ये तुमची एक्सपर्टी किंवा तुमची या टाईपची किंवा या स्वभावाची गरज असते. जर तुम्ही पब्लिक स्पीकिंगसाठी काम स्वभावाच्या माणसाला जर तुम्ही तिथे बसवलं तर इमॅजिन करा त्याची काय हालत होईल. त्याला शांत बसायचंय पण ॲज ही इज पब्लिक स्पीकिंग, लोक येतात बोलतात, ही विल नॉट बी एबल टू टेक इट. सो तुमचा जो स्वभाव आहे त्या स्वभावाला अनुसरून तुमचं काम असलं पाहिजे हे या टेस्टमध्ये सांगतं. आणि हे 4 जे बर्ड्स आहेत विल गो इन डीप. पीकॉक पर्सनॅलिटी काय रिप्रेझेंट करते, तर एनर्जेटिक, सोशल, लव्ह, अटेन्शन, नेटवर्किंग, स्ट्रेंथ त्यांची काय असते, कम्युनिकेशन आणि रिलेशनशिप बिल्डिंग. वीकनेस काय असतो, डिटेल ओरिएंटेड नसतात हे पीकॉक पर्सनॅलिटी. त्यामुळे त्यांच्यासाठी बेस्ट फिट कोणते जॉब्स असतात, तर सेल्स, रिलेशनशिप रोल्स, वेल्थ मॅनेजमेंट आणि क्लायंट फेसिंग रोल्ससाठी पीकॉक पर्सनॅलिटी जास्त चांगली असते. नेक्स्ट इज ईगल पर्सनॅलिटी. ईगल पर्सनॅलिटी कशी असते, बोल्ड, डिसिसिव्ह, रिझल्ट ओरिएंटेड, लव्स कंट्रोल, लीडरशिप, ते खूप डॉमिनेट करतात. सो त्यांची स्ट्रेंथ काय आहे, डिसिजन मेकिंग आणि रिस्क टेकिंग. त्यांचं वीकनेस काय आहे, तर ते कधीतरी खूप अग्रेसिव्ह होऊ शकतात. ओके, सो त्यांच्यासाठी बेस्ट चॉईसेस काय आहेत, इन्व्हेस्टमेंट बँकिंग, लीडरशिप रोल्स, ट्रेडिंग. आता हे जे फिट्स आहेत ते मी बिईंग फायनान्शियल पार्ट ऑफ BFS आहे, मी इथे फायनान्शियल फिट्स टाकलेले आहेत. इट कुड बी एनिथिंग, त्यामुळे त्याला स्टिक व्हायची गरज नाही. बट देन वी नीड टू फोकस ऑन दिस पर्सनॅलिटी. त्या टाईपची पर्सनॅलिटी काय कॅरेक्टरिस्टिक्स असतात त्याच्यावरती फोकस करा. नेक्स्ट सेक्शनमध्ये आपण स्ट्रीम्स बद्दल बोलणार असू. डव पर्सनॅलिटी काय सांगते, तर डव पर्सनॅलिटीचे लोक असतात ते काम, सपोर्टिव्ह, पेशंट असतात, टीम ओरिएंटेड असतात. त्यांची स्ट्रेंथ काय असते, तर स्टेबिलिटी आणि कन्सिस्टन्सी असते. आणि त्यांचं वीकनेस काय असतो, तर ते कॉन्फ्लिक्ट अवॉइड करतात. जर कुठे काही भांडायची वेळ असेल किंवा काहीतरी डिफिकल्ट डिस्कशन्स असतात, दे अवॉइड इट. सो त्यांच्यासाठी बेस्ट फिट HR, ऑपरेशन्स किंवा कंप्लायन्स असू शकतं. आउल पर्सनॅलिटीचे जे लोक असतात त्यांच्या व्हॉट आर देअर कॅरेक्टरिस्टिक्स, की ते लॉजिकल किंवा अनालिटिकल, फोकस, डिटेल्ड फोकस वाले असतात. त्यांना डेटा आणि स्ट्रक्चर्स आवडतात. त्यांना ॲक्युरेसी आणि रिसर्च ओरिएंटेड कामं आवडतात. आणि समटाईम्स देअर वीकनेस इज दे थिंक अ लॉट. सो अशा लोकांसाठी फायनान्शियल अनालिसिस किंवा रिस्क मॅनेजमेंट आणि ऑडिटचे जॉब्स जास्त सूट करतात. तर हे झालं की ही क्विक ॲक्टिव्हिटी आपण ऑलरेडी घेतली आहे. आपण ती टेस्ट घेतलेली आहे, त्यातनं तुमचं जे आउटपुट आलेलं आहे ते. आणि याच्यामध्ये रियालिटी चेकमध्ये असं आहे की माणसाचा स्वभाव किंवा माणसाचे विचार दिवसातनं कितीतरी हजारो विचार आपल्या डोक्यात येतात आणि जातात. आणि त्या विचारांचाच इम्पॅक्ट आपल्या बिहेवियरवर असतो किंवा आपलं इमोशनल जे स्टेटस असतं त्याच्यावरच आपलं बिहेवियर डिपेंड करतं. सो ही टेस्ट काय म्हणते की तुम्ही जस्ट एकाच वेळी एक बर्ड असता, पण ओव्हरऑल यू इज नॉट ओनली वन बर्ड. सो देर इज पॉसिबिलिटी की तुम्ही कॉम्बिनेशन ऑफ बर्ड्स पण असू शकता. सो जसं की ईगल प्लस आउल अशी पर्सनॅलिटी असेल तर ते स्ट्रॅटेजिक लीडर्स चांगले बनू शकतात. पीकॉक प्लस डव असेल तर ते रिलेशनशिप मॅनेजर चांगले बनू शकतात. सो दिस इज जस्ट अन इंडिकेटर. आणि असं नाही की इफ समबडी वॉन्ट्स टू बिकम एंटरप्रेनर,
आणि त्याचं पर्सनॅलिटी टाईप इज नॉट आउल ऑर ईगल. इट इज आयदर पीकॉक और डव. दॅट डझंट मीन की त्यांना ते एंटरप्रेनर बनू शकत नाही, ते लीडर बनू शकत नाही. बट दे नीड टू change their behavior. They need to adopt to some methodology, some practices, some conscious decision need to be taken to actually achieve what they want. ओके. हे आतापर्यंत आपण डाव टेस्ट बद्दल बोललेलो. इथपर्यंत कोणाला काही क्वेश्चन्स आहेत? Okay. Silence means no questions, so I'll move on. Next option आहे रेसी टेस्ट. ही आहे इंटरेस्ट टेस्ट. याच्यामध्ये तुम्ही जे काम करणार असाल ते काय टाईपचं असलं पाहिजे याच्याबद्दल म्हणजे काय टाईपचं काम करताना तुम्ही एन्जॉय कराल याच्याबद्दल ही टेस्ट बोलते. सो रिअलिस्टिक म्हणजे काय? से फॉर एक्झाम्पल तुम्ही इंटेरियर डेकोरेटरचं काम काय असतं? ते रिअलिस्टिक नसतं, ते आर्टिस्टिक असतं, राईट? सो आर्टिस्टिक ॲज इन रिअलिस्टिक म्हणजे जे खरंच शक्य आहे ना, जास्त लॉजिकल किंवा जास्त इमॅजिनरी किंवा खूप जास्त आउट ऑफ द बॉक्स न जाता रिअलिस्टिक वरती व्ह्यूज असतात या टाईपच्या लोकांचे. इन्व्हेस्टिगेटिव्ह म्हणजे प्रत्येक गोष्टीत ते डिग डाऊन जिथे करायची गरज असते त्या टाईपचं काम असतं. जसं की फॉरेन्सिक्स असू शकतं, CID जे आपण बघतो त्याच्यामध्ये डॉक्टर साळुंखे. दॅट इज नथिंग बट द इन्व्हेस्टिगेटिव्ह CID इट सेल्फ, राईट? इट्स अ जोक. आर्टिस्टिक इज इंटेरियर डेकोरेटर जे मी म्हणालो. सोशल म्हणजे जे काही आपलं पॉलिटिक्स असू शकतं त्याच्यामध्ये, किंवा NGOs मध्ये ते चांगलं करू शकतात, किंवा सोशल वेलफेअरमध्ये ते खूप चांगलं करू शकतात. एंटरप्राइझिंग प्रोफेशनलिझम जास्त असतं या इंटरेस्टमध्ये. आणि कन्व्हेन्शनल म्हणजे जे टिपिकली बँक किंवा जिथे प्रोसेस ओरिएंटेड काम होतं त्याला कन्व्हेन्शनल इंटरेस्ट म्हणतात. हा QR जर स्कॅन केला तर आपण साधारण या पेजकडे रिडायरेक्ट होतो. या पेजकडे रिडायरेक्ट झालो तर इथे 42 क्वेश्चन्स आहेत. ओके. आणि इथे डिरेक्टली टेस्ट सुरू होते आणि याच्यामध्ये तुम्हाला साधारण मी फुल्ली अग्री आहे का, हाफ वे अग्री आहे का, न्यूट्रल आहे का, डिसअग्री आहे का, स्ट्रॉंगली डिसअग्री आहे का, याच्याबद्दल आपल्याला कमेंट करायचं असतं. सो जसं आपण लास्ट टाइम केलं होतं तसंच आय विल डू समथिंग. आय विल कीप ऑन खूप सारे I'll keep on selecting something. Hmm. Mhm. ओके. मी क्वेश्चन्स काहीच वाचत नाहीये, मी डिरेक्टली वरती नेक्स्ट वरती क्लिक करतो. सो प्लीज इग्नोर दिस टेस्ट रिझल्ट एज वेल. बट ट्रेनर्स कडनं अपेक्षा काय आहे तर त्यांना हा प्रश्न समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जर कोणी विचारलं तर त्यांना या प्रश्नाचं मिनिंग त्या स्टुडंटला सांगता येणं हे इक्वली इम्पॉर्टंट आहे. माझा आवाज येतो सगळं? हो, येतोय. येस सर. अच्छा, पेज रिस्पॉन्ड करत नाही आहे क्विकली.
सॉरी, आय थिंक मी दुसरीकडे कुठेतरी क्लिक केलं. व्हॉइस नाही आहे. हो, मी बोलत नाहीये काही. मला ही टेस्ट कम्प्लीट करायची आहे फक्त. मग आपण या रिझल्ट वरती बोलूयात. पण माझी रिक्वेस्ट असेल प्रत्येक ट्रेनरला की त्यांनी ही टेस्ट घ्यावी स्वतः. सो ते क्वेश्चन त्यांना कळतील आणि क्वेश्चनचे मिनिंग्स जेव्हा कोणी स्टुडंट विचारेल तेव्हा त्यांना सांगता येणं हे खूप महत्वाचं आहे. QR कोड पुन्हा एकदा जरा शेअर करा तो हो हो हो, नक्कीच. मगाचा स्कॅन कोड. शुअर. कारण मी ड्राईव्ह करत होतो त्यावेळी मला स्कॅन झाला नाही. हरकत नाही, हरकत नाही. ओके, दोन्ही QR कोड. ओके. हो. सो इथे जर तुम्ही म्हणालात, इथे जर बघितलं तर ही जी मी टेस्ट दिलेली आहे त्याच्याबद्दलचं डिटेल्स आहेत. आणि हा जो चार्ट आहे, आय थिंक इथे आता करेक्टली रेंडर नाही होते. इथे तो पर्सेंटमध्ये देतो तो. आणि तो तो प्र- तो जो काही रिझल्ट आहे आणि प्रत्येक जे काही मध्ये जे टर्म्स आहेत ते तुमच्या पर्सनॅलिटीसाठी काय आहे
हा रिपोर्ट तो इथे देतो. सो हा प्रत्येक मुलाला त्याच्या पर्स्पेक्टिव्हने त्याने वाचणं गरजेचं आहे. सो दिस वॉज फॉर दीज टू टेस्ट. या टेस्टमध्ये अगेन प्रेझेंटेशनमध्ये नेक्स्ट मी हेच सांगितलेलं आहे की फायनान्समध्ये करिअरसाठी कुठल्या टाईपसाठी कुठले डोमेन सिलेक्ट करणं बेटर असेल हे आपण याच्यामध्ये दिलं होतं. आणि डोप प्लस रेसी टेस्टचं जर कंबाईन केलं तर कुठलं करिअर फिट बेटर असेल ते पण आपण बघू शकतो. आणि वाय पीपल मेक रॉंग चॉईस इज बिकॉज आपला प्री फ्रंटल जो ब्रेन असतो, जो रॅशनल किंवा डिसिजन मेकिंग लॉंग टर्मचा विचार करतो, वेरॅज जो लिम्बिक ब्रेन असतो, जो माकड असल्यापासूनचा इव्हॉल्व झालेला ब्रेन आहे, तो इमोशन्स, त्याचं बेसिक काम इमोशन, स्ट्रेस, फाईट ऑर फ्लाईट या प्रिन्सिपलवर तो काम करतो. आणि जेव्हा तुम्ही कंपॅरिझन करता तेव्हा इट 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 मेक्स यू से your limbic brain says take the highest paying job, whereas your prefrontal says की तुमचं you know जे तुमचं मेंटल सॅटिस्फॅक्शन देईल तो वाला जॉब तुम्ही चूज करणं जास्त इम्पॉर्टंट असतं. इथे हाफ पार्ट काहीतरी कट झालाय. And then this is all from my side. हे जे काही बारकोड्स असतील किंवा क्यूआर्स असतील ते ग्रुपवरती आपण शेअर करूच. सगळे जे ट्रेनर्स आहेत त्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी नेक्स्ट आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे नेक्स्ट प्लॅनिंगचा त्याला जॉईन करावं. आणि आता इथे AI काय आहे, तर आय रिक्वेस्ट आनंद सर टू टॉक अबाउट हाऊ टू यूज AI फॉर करिअर काउन्सिलिंग. हे जे 2 टेस्ट आहेत जे आपण बघितले त्याचे रिझल्ट जर AI ला दिले तर त्याचे आउटपुट तो प्रॉपर फॉर्मॅट मध्ये पण देतो. सो ओव्हर टू आनंद सर. Devin, thank you. Thank you, Rahul sir. I'm sharing my screen with you all. तर त्याच्यामध्ये आपण बरेचसे सॉफ्टवेअर वापरू शकतो. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट जे सॉफ्टवेअर आहे, सो दॅट कॅन बी डिपेंडंट अपॉन, यू कॅन इदर यूज ChatGPT if at all it is needed, or basically I would suggest to stick with Gemini. That would be my recommendation, because Gemini bit has good amount of models in it. I hope I'm audible. Hello. Yes, sir. You're audible. So more creative answers generally are given by Gemini as of till date, but this benchmark and leaderboard it change from time to time. So from time to time we have to come up with a mechanism to understand. That is something I can help you guys with. Which thing performs best. Okay. So here are few prompts that I have already written. तर सगळ्यात आधी आपण हे बघूया की कुठले प्रॉम्प्ट आहेत ते. ठीक आहे. तर हे एक काइंड ऑफ किट बनवलं आहे मी, दॅट विल हेल्प ऑल ऑफ अस टू अंडरस्टँड how to use this particular prompt. So this is basically a very comprehensive guide that can enable any trainer to go through it. So first of all, whenever you open out Gemini and like your evaluating career evaluation you're doing, the prompt should be like this: like act as an expert in Indian career counselor, act as an expert Indian career counselor, then evaluate student based upon 10th marks, 12 percentage, then what kind of board it is. So these are like stream it is. So what stream the person is interested. So these should be mandatory. Others can be optional. Okay. But for a better answer, it's recommended that you give as much information as you can. So favorite subjects काय आहेत, त्याच्यानंतर वीक सब्जेक्ट्स कुठले आहेत, एरिया ऑफ इंटरेस्ट काय, हॉबीज काय, दोन्ही टेस्टचे रिझल्ट जे आहेत, दॅट इज समथिंग वी कॅन attach as a PDF, we can attach, or we can simply type in. Okay.
your whatever the result outcomes are. Then communication skill level should be measured on a scale of 1 to 5. ठीक आहे. And whatever test dope result sites are there, ते आपल्याला context जे आहे ते ऑलरेडी आपल्याला LLM ला द्यावा लागेल आपल्याला. We have to give it that this is a context set and this is what your role is. And then we have to also suggest that it should give us. Then again, there is financial constraints are there, preferred city and states are there, and parents' expectations are there. So I've purposefully taken this particular point in the prompt because there are set expectations from the parent as well. But at the same time, the percentage that we give should be like this. So while prompting itself, you are supposed to give information that the weightage that each of these points carry are from top to bottom, with the 10th percentage being the base of everything, or we can even put the DOPE or RISEC score at the top. And then it should give the output as top 5 suitable career. What is the future scope in each of this career? Current salary range. So AI impact risk. So is there any impact risk of AI, whether to learn AI or the chances of replacing the job with AI itself? Then recommended degree or score, entrance examinations, skill to start learning, and confidence score. So these all points will give you the overall picture about the student and how you can guide the student based upon these 4 points. So this is what, like, it's more like from a career evaluation perspective. So if anyone is coming to you and trying to just evaluate how best suit he is for a particular or just in general what things you should choose, so the person should just do a primary evaluation. But let's, for example, say someone comes to you and asks like, hello, yes, hello. So if someone comes to you and asks like, no, I have decided the career and I already want to pursue this career and I want a roadmap for that. So to understand the roadmap, we can give the same context. That context would not change. The context is like the 2 sites which Rahul sir has mentioned. We are supposed to give that as a context to the LLM, and we are supposed to act as an expert Indian career council. This is something is a mandatory for all the prompts that you see here. That after setting that context, we should use multi-shot prompting. So what multi-shot prompting is, that is, I'll come to it. Okay, and then we are supposed to ask the LLM that create a 5 years roadmap for student who want to become a specific professional. The specific professional would be here. Specific, we are supposed to replace the value. The person want to be a doctor, the person want to be an astronaut or something, that is okay. And then we have to supposed to give the graduation options, what certifications, what technical skills, soft skill, internship plans kya hai. Then how to approach by creating a profile on LinkedIn so that many options can fall in place. He can subscribe to many blogs that are available online. So many posts that are available online that can fall into the inbox of the student. And then which all AI tools the person should learn to achieve this 5 years roadmap in a more effective way. So that is one tool that will help. Third is like, it is more towards like a 12th standard student who want to select a particular stream, whether you want to take science, commerce, arts, or want to go in diploma or any skill-based education. So there are just very few things to it. One of them is 10th marks, interest, dope, RISEC test. Financial condition will matter here the most. To check whether the student wants immediate income or what will be the range of income the person is expecting. And what is the learning style? Learning style can be whether it is the person is very laid back or an aggressive learner. So that depends. Okay. So these are the initial prompts. Now let's, for example, say the person out of the options that we select here, the person or the student quotes that he want to further see
like not only the roadmap, but the base on which we are guiding him. So we are supposed to interpret the RISEC code and explain him, like whatever the codes that we have given the report, a detailed analysis can be generated using this prompt. Okay, report details can be generated using both of these prompts. Okay, so by attaching both of the reports and giving this particular prompt, the LLM will generate the answer that you can easily explain to the person. At the same time, if you ask the LLM to translate that thing in Marathi or any regional languages, that also can be done. Okay. Coming to the most important part, the parent counseling. Like if the student is coming with the तुमचा parent. आवाज मध्ये मध्ये जातोय. Hello. सर तुमचा आवाज मध्ये मध्ये ब्रेक झालाय. तुम्ही एकदा लास्ट पार्ट Okay. रिपीट करू शकता प्लीज? Okay. I'll repeat the last part. So the two tests that we are going to take, the report is something we are supposed to attach it to Gemini, and we are supposed to evaluate basis upon all these personality traits. So these personality traits will definitely give an overlapping detailed report of the person, and we can be sure about, okay, so the person is going to what kind of attribute the person is driving from this test, and we should be able to justify and give the reason to that person that yes, basis upon your personality, we have arrived using these conclusions, and this particular mechanism is something that is working behind the scenes for both of the tests that you have taken. So both analysis detailed report should be given here. Okay. Next is the parent counseling prompt. So if there are parents which are going to come in, and parents, if they are going to think about it, okay, so we are supposed to counsel parents about it, because uh, most heavy lifting these days for career for students, especially they are from Indian background. So parents is something that they are more concerned about their child's education and child's career. So you're supposed to create a balanced like the context should be for the create a balanced counseling guidance where student and parent career prefer might differ. So in that case, if it might differ, then we need to justify them. If it doesn't differ, is instead of differ, you can put it as aligned. And you're supposed to give the career comparison. So whatever career comparisons you have taken it from the first, here career comparison you can give it like the person is interested in pharmacy, the person is interested in pharmacy, or the person is interested in doing BDS. That you can give it here. And then salary comparisons for both of these, emotional guidance, what all needed, and practical compromise option can be there. Like it's a fallback plan. If this doesn't work out, then what should be the fallback plan? Okay, so that's one of the ways like we can guide the parents as well as the students. Now, most important aspect over here is like the two prompts that we have seen so far, that is this particular prompt and this particular prompt. The output of both the prompts, the output of four prompts, this prompt and the this one, this one, that is the DOPE test and the RISEC test. So output of this four particular prompt are going to serve as an input to other prompts. Try to understand whether it is selecting a stream, whether it is counseling the parent, or something else. So you might find it bit overwhelming, but the sequence should be you're supposed to evaluate this first, second should be this, third should be this, and fourth should be this. Okay, fourth should be this. This will, by doing this four steps, you will come to know you will have a very clear picture about how you are supposed to guide them. And last not last, but one of the major again thing is emerging career prompts. So most of the students are afraid about what is going to happen in the future. We cannot predict the future. That is something we have to explicitly tell students. We cannot predict future, but we are supposed to work both smart and hard way. Okay, smart and hard work is both that is required. And in that way, you can actually
You can, this is for your own understanding. You don't have to, for it is for more for towards counselor's wisdom. Yes, Vishal. Okay. So emerging careers in India for the next 10 years, suitable for student profiles. So it will actually give you uh, a list, it will give you a list basis upon this particular evaluations. Okay. So AI possibility and counselor's wisdom. This is more towards that you don't have to tell to the parents or the student, but this is something for your own reference. As a career counselor, it is for your own reference. That is something you'll put it here. Okay. And here, like, this is a something part that we should keep it in mind. Never judge the students only by mark. Consider emotional and family factor. Family factor will matter the most. Encourage, we are supposed to encourage adaptability and exploration at all given point of times. So if you're making a 5 years plan or 10 years plan, on paper it might seem well, but it should be practical as well. So this prompt might help you there to create a plan or to see emerging careers. Lastly, okay, so in continuation with this prompt, it will actually give you the healthcare careers, sustainable careers, remote or global careers, and what sort not. So that can be some international careers as well, or that can be like if the financial condition is good, if the person is willing to take risk, you can suggest the abroad career as well. Most important part, if a field is selected, so what kind of scholarships, college, and recommendation that we can give. So this kind of prompt will enable a recommend college and scholarship based upon marks, state, family income, career interest. So everything generally boils down to three or four points. So here we can actually, this LLM can actually search the internet and it can get the latest scholarship and colleges that are available. Now, low marks career recovery prompt. Okay. So let's, for example, say like a person is not getting good marks. So high growth careers and alternative path for the students with low marks is something that we are supposed to encourage student, especially who are not performing that well, or students who are mark wise not performing well, but we have to teach them to be street smart. Okay, because street smart students tend to do very well in selling job, in marketing jobs. And lastly, trainer super prompt. Okay, so act as India's best AI powered career counselor and analyze. So this is a master prompt that I will share with you all. Okay, and this can be alone. If you want to combine the results of all, you can simply give everything into this particular prompt. Okay, academic performance, personality test, emotional intelligence is something that can be coming across the dope test or a RISEC test. Then financial background, parents expectation, and AI disruption impact. So, and it will give you the complete roadmap till some certain date that you are going to provide. So this is what the 10 things that will look like, but you will not get a sure shot answer until and unless you do multi-shot prompting. So prompt engineering, so we'll have a quick session about what prompt engineering is. So prompt engineering is a skill of asking AI the right question, getting structured, high quality, and personalized out. So the context should be very clear about what kind of context do you want the LLM to answer. You should provide with relevant data and information. The objective should be very clear and the format should be very clear. The format can be a given format that can be a reusable prompt as well. So, if I take an example of this particular prompt, this is a reusable prompt. Okay. The reusable part means it can be, if I give a variable here as V, and the V can vary from 2 to maybe 15. So that is nothing but a format. It is a format that we are using. So context, we have already seen what context is. Data is something we are going to provide in terms of financial condition, marks, RISEC test, dope test. Objective is pretty clearly we are defining it here. What objective should be, whether it's a roadmap or selecting or evaluating a career. Okay. And then
we should like proceed by combining this using a good prompt. If like you are writing some prompt, if you have written some prompt by yourself, you can give to the LLM itself and you can ask LLM to write a better prompt. It will rephrase the entire prompt and it will give you back a prompt that you should submit to it so that it can give with a higher accuracy. That accuracy can go up to 92%. With 92% accuracy, you can generate prompt. You can ask GPT or Gemini to give a better prompt. While doing this, you get the prompt written by one from Claude maybe, and then you submit it to the Gemini so that the results are even more refined and it gives a better result. So anatomy of powerful prompt. So what happens is like the anatomy of this is like the weak prompt is like suggest career for this student. This is a very, very vague part wherein like it will generate any tokens that are not even 30 or 40% accurate. This is also like very optimistically 30 or 40% is I'm saying. But instead of this prompt will give you better results because it uses a multi-shot prompting along with good amount of example. Act as a student, act as an expert Indian career counselor. Student 82% in 10th, 78% in PCM 12th. The RISEC and IRC interest in coding, suggest the career path. Whatever scores are here, we can put it. We can attach the report. Okay, and then whatever the colleges and schools are, entrance examinations, suggest the entrance examination salaries and AI proof option. So it will actually generate good amount of prompt because you are not only giving the way the LLM should act, but you're also giving good amount of data and you are giving a clear objective along with a proper formatting. So this is one of the way of doing a one-shot prompting. This is like everything in one prompt. So this is one-shot prompting. So if you ask multiple things to the question, it might give you a multi-shot prompting answer. Okay, so best practices is always include marks, interest, personality test. Personality test we have already seen. Rahul sir has shown us. Financial background and parent expectation. Ask AI for structured outputs like rankings, SWOT analysis, and roadmaps. Okay, and for advanced prompting techniques, if the person is pretty sure that the student want to go into IIT, you act as an IIT counselor and let that you do the comparative analysis. Here I've given BCA versus BTech for a student, but whatever the courses are there that can be easily drawn from IIT's website and we can simply give. So scenario prompting would be very much helpful in this case, along with role-based prompting. Whatever students cannot afford private college. So this kind of scenario will also help us towards building more superior prompts and guiding the student in a more better way. And fifth would be use of ethical AI. Okay, fifth would be use of ethical AI, and that is nothing but using AI in a more ethical way. Okay, so what guardrails are something that is something we won't cover right now, but using it most in an ethical way would be suitable. In order to do so, I highly recommend that you use these presentation tools or these tools which are ethically done, which have ethically benchmarked. It's already benchmarked, and it already has something called as guardrails. So it won't give you a terrible answer. But most importantly, while doing this, at the back of the mind, I've taken this from the book Ikigai. We should clearly know this, what Ikigai means. And while guiding students, we should keep this in mind. So in what particular thing the student is naturally good at is something that we should always remember. What is the passion of that student and what the student loves to do. Okay. So what is good at and what he loves is nothing but the passion. And on the same side, what is good at and what it can be paid for is a profession. Getting it? So this is more towards like driving towards a satisfaction and comfortable kind of a situation. Okay. What you get paid for and what you need is nothing but your vocation. What's your mission? So internally, the state is a bit difficult to achieve. But yes, if we find any overlap in this particular region,
in this particular region, we can make the life of students very easy. All right, that's it from my side. Any questions? Abdul here. Yes, Mudul. Sir, I was thinking if now we mentioned that there are multiple kind of prompts that we can use. I was thinking if we could simply create a Copilot agent or a Claude agent and input the set of instructions which you mentioned above. So You can. it would You be can. very easier for everyone to use it. Huh? You can be. You can do it. You can certainly do it. It is. But the thing is, like, for that, we would need something called as a rack pipeline. And in order to do rack pipeline, we might need more students' data. But still, like, if you want to combine all these things and create a knowledge repository, I think that can be done. Okay. So, Okay. what you are thinking about, that is a pretty solid tool that we can come up. One is like you give complete prompts, you write a prompts repository. You create a prompt repository. That prompt can be like 50 or 100 prompts. Basis upon that, you fine tune an LLM and you provide the reports, right? And it directly gives you the output. This is what you're thinking, right? Right. Right. Yeah, this can be done. It's pretty easy. Even like we can integrate this with WhatsApp. Okay. So it's not a big deal. We can certainly do this. Yes. It's a good idea actually, Mukul. Okay, sir. Sounds great. Okay. Any other questions? Anyone? Any other questions? All right. Rahul sir, over to you. This was wonderful session. That's all I must say. Thank you. Cool. That's all from our side. I would like to thank you, Anand sir, for his precious time and sharing his expertise. That's all from our side. We can close the session. And I request every trainer to, we'll plan to share this recording as well. So, request everyone to go through this recording. The test QRs will be shared with everyone in the next plan and activity exec group. This prompts will be shared to them on that group as well. On the trainers, CGC trainers group as well, we'll plan to share. And, request everyone to be prepared for the CGC from, it will be scheduled on next Sunday. So request everyone to be prepared and let's give 100% of what we can give. Thank you. मला एक दोन गोष्टी सांगायच्या आहेत. तर सध्या ट्रेनर्स फार कमी रजिस्टर झालेले आहेत. तर माझी रिक्वेस्ट आहे की समजा आपल्याला आणि अजून काही ट्रेनर्स याच्यामध्ये उरता आले तेव्हा तुम्ही जेव्हा एखाद्या लोकेशनला जाल तेव्हा तुमच्यासोबत तुमचे जे मित्रमंडळी असतील तर त्यांना सुद्धा घेऊन गेलात तर खूप छान होईल. आणि जाताना समजा लॅपटॉप तुम्ही घेऊन गेलात तर कदाचित 15-1 मुलांच्यासाठी म्हणून आपण तो लॅपटॉपवरती आपण हे जे प्रेझेंटेशन आहे किंवा कशा प्रकारे आन्सर करायचं हे सोपं होईल असं मला वाटतं. आणि तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून हे जे सगळे प्रश्न आहेत पर्सनॅलिटी टेस्ट आणि इंटरेस्ट टेस्ट हे तुम्हाला मराठीमधून त्यांना सांगणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तिथे गेल्यानंतर काय परिस्थिती आहे त्यानुसार आपल्याला त्यांना मदत करायला लागेल. कदाचित सगळ्या गोष्टी सॉल्व्ह नाही होऊ शकणार. तर आपलं जे ब्रोशर आहे त्या ब्रोशरमध्ये सुद्धा थोडीफार माहिती आहे आणि ती सुद्धा त्यांना वाचून दाखवली पाहिजे. ब्रोशरमधले बरेच सारे जे सेक्शन्स आहेत ते इंग्लिशमध्ये आहेत तर ते सुद्धा थोडेसे सांगितले किंवा काही मुलं असेल ज्यांना कदाचित आता नेव्हीमध्ये इंटरेस्ट असेल समजा तर नेव्हीचा जो सेक्शन आहे तो तिथे त्या मुलांना वाचून दाखवणं
काही लोक MPSC UP साठी असतील तर त्यांच्यासाठीचा जो सेक्शन आहे तो पण प्लस इथे पॅरेंट्स पण येतील. तर पॅरेंट्सने सुद्धा काय करणं अपेक्षित आहे हे सुद्धा पॅम्पलेटमध्ये त्या ब्रोशरमध्ये दिलेलं आहे. तर ते सुद्धा त्यांना वाचून दाखवणं किंवा ॲटलिस्ट त्यातले जे मेन पॉईंट्स आहेत ते त्यांना सांगणं. आणि यासोबतच पंचशील पाळणं यासाठी म्हणून, कारण की आपण जिथे जाणार आहोत तिथे बरंच सारं व्यसनाधीनता म्हणा आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी तिथे असतात. तर त्यापासून लांब राहण्यासाठी मग नियमितपणे विहारामध्ये येणं, पंचशील पाळणं आणि या सर्व डिस्टर्बन्सेस पासून लांब राहणं हे सुद्धा त्यांना सांगणं फार गरजेचं आहे. आणि या दॅट्स इट. आणि या सगळ्यांची आपल्याला एक कंटिन्युअस कनेक्टिव्हिटी लागेल. त्यामुळे या सगळ्यांचे समजा आपण नंबर घेऊ शकलो मोबाईलमध्ये, समजा आपण फक्त नाव आणि नंबर आणि कोणत्या इयत्तेत आहेत असं जरी प्रत्येकाने किंवा तिथल्या सेंटरमधल्या जे कोणी ट्रेनर्स असतील त्यांनी लिहून घेतलं कागदावर किंवा मोबाईलवर, तरी पण मला वाटतं की तो डेटा आपल्याला वापरता येईल. आणि आपली वेबसाईट मुलांना द्यायची आहे. वेबसाईटवरती ऑलरेडी बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत. राहुल सर, समजा तुम्ही वेबसाईट दाखवू शकलात तर करिअर गायडन्स जे ब्रोशर आहे ते पण त्याच्यावर आहे. त्यासोबत विशाल सरांचे, अमोल सरांचे बरेच सारे तिथे सेशन्स पण आहेत. मृदुल सरांचे सेशन आहे, समजा कोणी MBA करणारे असतील तर या सगळ्या सेशन्सची सुद्धा माहिती तिथे मुलांना वेबसाईटच्या थ्रू होऊ शकेल. तर ती सुद्धा शेअर करता येणं शक्य आहे आपल्याला तिथे. राईट. ऑल द व्हेरी बेस्ट आपल्या सगळ्यांना. मला असं म्हणायचं आहे की कदाचित तेवढी जास्त चांगली प्रिपरेशन युजली होत नाही लोकल लेवलला. तर थोडंसं आधी समजा तुम्ही गेलात, एक अर्धा तास आधी गेलात आणि तिथल्या जे लोकल कोऑर्डिनेटर्स असतील त्यांना तुम्ही सांगितलं की या 5 गोष्टी मला हव्या आहेत, नाही का, किंवा एक रजिस्टर नोटबुक हवी आहे, किंवा फळा हवा आहे, किंवा एखादी ऑडिओ सिस्टीम आहे तर ती हवी आहे. तर अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही तिकडे बोलला तर कदाचित ते अरेंज करून देऊ शकतील. राईट. दॅट्स इट. आणि काही प्रश्न असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तर आय थिंक तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. किंवा अनेक वेळा तिथल्या तिथे तुम्हाला डिसिजन घ्यायला लागतो काय करायचं म्हणून. तर ते समंजसपणे तिथल्या लोकल लिडर्सशी व्यवस्थित बोलून गोष्टी घडवून आणणं जास्त महत्त्वाचं असतं. आणि आज जे काही झालं राहुल सरांनी आणि आनंद सरांनी जे काही आपल्याला शिकवलं हे सगळंच्या सगळं तिथे कदाचित फॉलो नाही होणार. पण एक जो या सगळ्यांचा जो स्पिरिट आहे तो पॅरेंट्स पर्यंत आणि मुलांपर्यंत घेऊन जाणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे एक मोटिवेशनल आणि इन्स्ट्रक्शन्स देणं सुद्धा जास्त गरजेचं आहे. कदाचित या सगळ्या गोष्टी ChatGPT म्हणा किंवा या सगळ्या एकदम तंतोतंत नाही पाहिल्या जाणार. पण त्यांच्या डोक्यात हे फिक्स करणं की ChatGPT वापरल्याशिवाय किंवा जेमिनाय कोणते AI टूल्स वापरल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. त्याच्यामुळे ते केलंच पाहिजे. त्यांच्या लाईफमधले सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांचे सोल्युशन्स, त्यांच्याबद्दलचे अप्रोचेस सुद्धा तुम्हाला ChatGPT वरनं मिळू शकतात. त्यामुळे वी नीड टू एम्पॉवर these children and parents and the local coordinators there to make use of AI as much as possible. तर हे एक टूल आहे आणि ते लोकांना वापरायला आपल्याला दिलं पाहिजे. आणि त्यांना सांगितलं पाहिजे की वेळोवेळी जेव्हा त्यांना गरज पडेल कोणत्याही हेल्पची तर ते आपला जो ग्रुप आहे CGC स्टुडंट्सचा, तर एक ट्रेनर्सचा जसा ग्रुप आहे तसा स्टुडंट्सचा पण ग्रुप आहे. त्या स्टुडंट्सच्या ग्रुपमध्ये आपण त्यांना ऍड करू शकतो. ती लिंक पण आपण त्या मुलांना तेव्हा देता येणं शक्य आहे. पण त्यानंतर ते डिरेक्टली त्यांच्या पॅरेंट्सच्या मोबाईलवरनं जॉईन करू शकतील आणि जे काही प्रश्न असतील ते विचारू शकतात तिथे. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर आपली एक कंटिन्युअस कनेक्टिव्हिटी नेहमीच राहणार आहे. आणि ती कंटिन्युटी ठेवण्यासाठी जिम्मेदारी ही त्यांच्यावर आहे. म्हणजे आपण त्यांच्याबरोबर जास्त कॉन्टॅक्ट ठेवू शकणार नाही, पण त्यांना हे सांगणं, हे पटवून देणं की वी आर देअर फॉर यू आणि दे नीड टू डू दी फॉलोअप्स मल्टिपल टाइम्स कंटिन्युअसली, पिरियॉडिकली त्यांनी ते करणं गरजेचं आहे.
त्याच्याशिवाय एक समज जी आहे पुढची डिरेक्शन ठरवण्याची ती त्यांना मिळणार नाही. या दॅट्स इट. आणि काही प्रश्न असतील तर विचारू शकतो. थँक्यू. एक प्रशांत लास्ट सर. एक्झाम्पल. या Hello. प्लीज बोला. बोला ना प्लीज. आनंद सर, प्लीज प्रोसीड प्लीज. फक्त एक लास्ट एक्झाम्पल देतो मी, देन आय स्टॉप. जसं आत्ता मी जेमिनायचं एक एक्झाम्पल दिलं अँड आय गिवन दिस पर्टिक्युलर प्रॉम्प्ट हिअर. So we can actually attach the dope and Isaac code results. We can give it like this. Okay. And give it like this. It actually gives you the career evaluation report. So it gives, and like if the family's expectation is 4 lakhs per annum is the income that if you see, and 5 lakhs is the something they return on investment, that is something they expect. Then it will actually give you top 3 recommendation career path, like public relations and corporate communication, human resources and talent acquisition, and digital content creation, copywriting, social media sales, strategic planning to hit. Okay. And what should the plan should be, and how the fees, concession and scholarship should be. It actually gives you. Okay. So that's one way. And if I say give me the colleges and government schemes, so fees burden is less. It will actually search and it will give you. See, it will actually search and it will give you. And it is giving you the college's name and everything. So we have all the information at hand. So this can be like it's giving the BA opportunity in mass communication or journalism, good colleges that are around in Pune. So this is what it should looks like. All right, thank you. अजून एक गोष्ट की चॅट जीपीटी मध्ये स्पीकिंगचा ऑप्शन आहे, तर तो सुद्धा मला वाटतं की सांगितला पाहिजे. टायपिंगच्या ऐवजी ज्या लोकांना बोलणं जास्त सोपं वाटतं, की पॅरेंट्सला वगैरे, तो पण ऑप्शन त्यांना सांगता येईल. आणि हे एक की चॅट जीपीटी कदाचित चूक करू शकतो, आणि हे पण सांगितलं पाहिजे. या मृदुल सर, तुम्ही काही बोलत होता का? प्रश्न होता का? हा, माझं क्वेश्चन होतं सर, म्हणजे वी कॅन केटर इट इन दी एंड मे बी ऑर 1 to 1 सेपरेटली, बट मला जस्ट अंडरस्टँड करायचं होतं की सीजीसीचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, म्हणजे मी कधी याच्या आधी अटेंड नाही केलं, सो एक थोडंसं त्याचं एक बॅकग्राऊंड पाहिजे होतं सर. अच्छा, बरं, एक मिनिट मी स्क्रीन शेअर करतो. जर इन द मीनवाइल जर बाकीच्यांचे काही क्वेश्चन्स आहेत, वी कॅन केटर टू दॅट अँड वी कॅन कम टू दिस पॉइंट इन द एंड, म्हणजे इन द इंटरेस्ट ऑफ अदर्स टाइम. मी आहे ना स्क्रीन शेअर करतो जरा. ओके, तर हे आपलं फोल्डर आहे करिअर गायडन्स. याच्यामध्ये जेवढे काही डॉक्युमेंट्स आपले आहेत आधीच्या याचे, ते सगळे इथे आहे. 2023 मध्ये तर आपण तुम्ही बघितलं असेल की व्हेन्यू रजिस्ट्रेशन करून घेतो, आणि ट्रेनर्सचं सुद्धा रजिस्ट्रेशन होतं, आणि त्यानंतर आपण पॅम्पलेट्स सुद्धा छापतो किंवा डिजिटल इमेज त्याची एक तयार करतो, अशा प्रकारे कुठे कुठे आहेत म्हणून. आणि जे लोकल कोऑर्डिनेटर्स असतात त्यांना त्यांचे नंबर ट्रेनर्सला दिले जातात, ट्रेनर्सचे नंबर लोकल कोऑर्डिनेटर्सला दिले जातात. आणि स्ट्रक्चर म्हणत असाल तर अशा प्रकारे थोडंसं प्लॅनिंग होतं की हा जो प्रत्येक कलर आहे, हा एक कलर म्हणजे एक लोकेशन. एक मिनिट, मी थोडीशी स्क्रीन मोठी करतो, फॉन्ट मोठा करतो. तर प्रयत्न असतो की आता हे 28 मे 2023 आहे की
हे ट्रेनर्स आहेत. ट्रेनर्सचं फर्स्ट नेम लास्ट नेम आहे. तर एका सेंटरला राहुल नगर निगडीमध्ये एका सेंटरला आपण एक 10 ट्रेनर्स पाठवण्याचा प्रयत्न करतो. बट सगळेजण जातातच असं नाही. 10 पैकी कदाचित 7 जण जातात नाही. आणि वी ट्राय टू मेक शुअर की ते व्हेरियस कॉम्बिनेशन ऑफ प्रोफेशन्स त्याच्यामध्ये असावेत. म्हणजे काही जण अकॅडमिक मधले, काही जण कम्प्युटर्स मधले, काही जण कॉमर्सचे नाही का, काही जण डॉक्टर. असं एक कॉम्बिनेशन आपण करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या एरियामध्ये राहणारे जे लोक असतील त्यांच्या जवळपासचं लोकेशन त्यांना देण्याचा प्रयत्न असतो. तर ही माहिती आपण अशा प्रकारे आपण ग्रुपिंग करतो त्यांचं. आणि स्ट्रक्चर म्हणत असाल तर कधी कधी भाषणाने पण सुरुवात होते. मुलांना जमवल्यानंतर, पॅरेंट्स जमवल्यानंतर कोणी सिनियर्स असतील, म्हणजे काही क्लास 1 क्लास 2 ऑफिसर असतील तर ते प्रेफर टू डू इट दॅट वे. तर ते पण भाषणं पण होतात कधी कधी. पण आपल्याला हे करायचं आहे की भाषणं झाली आणि त्यांना हा जो आपला करिअर गायडन्सचा एक जेनेरिक जो फॉर्मॅट आहे तो त्यांना समजावून सांगितला, त्यांचं रजिस्ट्रेशन करून घेतलं आणि त्यांचं आता ह्या 2 टेस्ट करता आल्या तर बेस्टच आहे. पण समजा नाही करता आल्या तरीही त्यांना आता लिंक्स देऊन नंतर करायला सांगणं, कारण की आपल्याकडे वेळ फार कमी असतो, माहीत नाही तिथे काय गडबड असते. तर जास्तीत जास्त गोष्टी त्यांना देण्याचा प्रयत्न करायचा, ब्रोशर समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचा. आणि या हे एक इन्स्ट्रक्शन जे आहेत जे आपण तिथे लोकल कोऑर्डिनेटर्सला देतो की हे बघा, कदाचित मुलांना काय थोडा वेळ 2 मिनिटं शांत ध्यान करून बसायला म्हणून सांगणं, वक्त्यांची ओळख करून द्यावी, भाषण थोडाच वेळ द्यावं, जास्त वेळ देऊ नये मुलांना. त्यामुळेच रजिस्ट्रेशन करता येईल. कॅम्पचं जे पुस्तक आहे त्याचं वाटप होईल आणि त्याच्यानंतर प्रश्नोत्तर असतील आणि आभार प्रदर्शन. पण यानंतर सुद्धा मुलांच्या काही म्हणजे काही वेगवेगळे ग्रुप करून आपण तिथे पालकांना आणि मुलांना समजा घेऊन बसलो तर त्यांचं 1 on 1 सुद्धा होणं शक्य आहे. तर हे सुद्धा करावं, हे जास्त प्रभावी होतं खरं तर. कारण की त्यांचे जे डिरेक्ट पर्सनल क्वेश्चन असतात त्यांच्यावरती आपल्याला काम करता येतं. तर ह्या अशा प्रकारचा एक स्ट्रक्चर असतं. राईट. आणि याच्यामध्ये काही बदल करायचे असतील तर करता येतील. Understood. पण हे ढोबळ आहे, म्हणजे वी कांट रिअली फिक्स इट लाईक दिस. तिथे जे असेल त्याप्रमाणे आपल्याला गोष्टी बदलायला लागू शकतील, कारण की थिंग्स मे नॉट बी रेडी देन. म्हणून थोडंसं लवकर जाणं, एक अर्धा तास तरी लवकर जाणं आणि मुलांकडनं म्हणजे तिथल्या लोकल कोऑर्डिनेटर्स कडनं गोष्टी घडून आणून घेणं नाही का. लॅपटॉप असेल, मुलांना पालकांना मोबाईल आणायला सांगणं, हे फार महत्वाचं आहे. म्हणजे मुलांच्या सोबत पालक आलेच पाहिजे, असं त्यांना अट्टहास करून त्यांना हे आणायलाच लावायचं. अशा गोष्टी करायला लागतील. राईट. काही आहे का? Got it. Thank you, sir. Yeah, sure. Right. I will stop sharing. Okay. Thank you, Prashant sir. Thank you, sir. We can stop the call then. Thank you everyone for attending this session. We are closed, sir. Thank you. Thank you so much, sir. All right. Thank you. Thank you. Thank you. Thank you, Jai Bhim.